नमस्कार मंडळी, मी परत एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आपल्या चॅनलवरती ट्रॅव्हलिंग इंडिया विथ प्रसाद. हा हितेश पाटील, तुम्ही याला ओळखतच असाल. आज आपण याच्या घरी चाललो आहेत नाईट स्टेसाठी. ॲज थोडासा वातावरणामध्ये गारवा जाणवत होता म्हणून याच्या घरी जाणार, थोडी कॅम्प फायर करणार आणि कॅम्प फायरसमोर थोड्या भरपूर गोष्टी, थोड्या भरपूर आठवणी. तर आपण आता आलो इथे बिर्याणी खायला. कांदा कॉलनीमधलं एक फेमस बिर्याणीचं दुकान आहे, इथे आपण बिर्याणी खायला आलो आहे. आता बिर्याणी खाऊन आम्ही निघणार पुढे. मित्रांनो, आता आपण आलो आहे नेरे स्टॉपला. तर आपण असं आता हितेशच्या घरी पोहोचलो. त्यांचं सगळं ब्लर झालं. अरे हितेशचा प्रो मॅक्स, हितेशचा अल्ट्रा प्रो मॅक्स छोटा आहे अजून. इथे पार्टी करतो, याला बोलव करतात नक्कीच आपलं आपण करा. तर आता हितेशचे पप्पा आपल्यासाठी सिक्युरिटी लावून देतात. पलीकडनं बसू, असं बसू, हा तिकडं बसू, त्या साईडला कोपी आपल्याकडून करला. तर अशाच प्रकारे काकांनी सिक्युरिटी पेटवली. आपण फक्त लोकेशन थोडी चेंज केली. अंधार दिसतो ना थोडासा, ठीक आहे, ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. हां, थोडं ब्लर होणार. तिकडे बसलेलो आधी आपण, तिकडचं फक्त इकडे आलो आपण. आता इकडे पण दूर यायला लागले, कमी आहे थोडं दूर. हां, याच्यात लाईट प्रॉपर दिसते, मस्तपैकी सिक्युरिटी लावली. आणि काय आता आपल्या गजाली सुरू होतील काय ना काहीतरी. लागलं तर घ्या बरं. हो या हितेशच्या घरासमोर हे नवीनच फार्म हाऊस कम घर. हा वालाचा शेत आहे पूर्ण आमचा नाही म्हणजे, पण वाल लावलेला आहे इथे. आणि त्यात आम्ही शेकोटीला बसलो. एक दिवस आम्ही आहे ना तुम्हाला पोपटी बनवून दाखवू. तो ब्लॉग नक्की बघा. नक्की हा मस्त की आग पेटली. हळू ये रे. मस्त झालं ना आता. तर आता आम्ही विचार करत होतो की आता एखाद्या आठवड्यानंतरच, आजची तारीख आहे 19 आणि आठवड्याभरानंतर 26 जानेवारी येणार आहे. आणि 3 वर्ष आधी, मला नीट आठवते, 2 वर्ष आधी ना, 2 वर्ष आधी आम्ही माथेरानला होतो. 26 जानेवारीच्या दिवशी आम्ही माथेरानला होतो. आणि त्याच्या पण कितीतरी त्याच्या तरी 1 वर्ष आधी, त्याच्या 1 वर्ष आधी आम्ही सर्व टीम अख्खी आमची माथेरानला होती. आणि त्यावेळेला आमच्याकडे कॅमेरे होते आमचे, आणि आम्ही ते कॅमेरे वगैरे घेऊन धोधानी मार्गे आम्ही खालती उतरलेलो, बरोबर ना. तो एक भयानक एक्सपिरियन्स होता आमच्यासोबत. तो एक भयानक किस्सा तुम्ही कुठल्या व्लॉगमध्ये ऐकलाय मला तुम्ही नक्की सांगितलं का बाबा. येस, तो एक व्लॉग झालता. तो किस्सा कुठल्या व्लॉगमध्ये बघितलाय की कुठल्या व्लॉगमध्ये ऐकलाय ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर मग 26 जानेवारी ह्या वेळेला पण येते, सुट्टी आहे. सकाळचा विषय होईल की आपण शाळेमध्ये जाणार आणि शाळेनंतर एक छोटासा व्लॉग आणायचा प्रयत्न करतो आहे आम्ही तुमच्यासाठी, भक्तिमय व्लॉग. तो पण असेल शंकर मंदिरावरतीच, अर्थातच ते पण प्राचीन मंदिर असणार आहे ते पण. त्याचे तुम्हाला एका आठवड्यानंतरच व्हिडिओ भेटेलच, पण तरी पण फक्त स्पॉयलर देईल एवढाच की ते पण मंदिर खूप प्राचीन आहे आणि शंकराचं आहे. जसं आपला ह्याचा आधीचा व्लॉग होता तो पण एक शंकर मंदिरावरतीच होता. पण ते मंदिर ह्या मंदिरापेक्षा खूप वेगळं असणार आहे. आणि ते का असणार आहे ते तुम्ही नक्की व्हिडिओमध्येच नक्की बघा. तर आता आपण बसलो आहे, थोडं भरपूर प्लॅटिंग करू की कधी जायचं, कसं जायचं, किती वाजता जायचं. शाळा सकाळी 7 वाजता झेंडावंदन होईल. झेंडावंदन झाल्यानंतर लगेच कसं निघायचं, काय प्लॅनिंगमध्ये सोबत घ्याव्या लागतील गोष्टी, त्या डिस्कस करू, जेणेकरून आपल्याला कुठल्या गोष्टीची तिथे गेल्यानंतर खंत नाही भासली पाहिजे. आणि असंच आता पूर्वीच्या आयुष्यावरती थोडा वेळ बोलत बसू. तर असं आपण आता थोडंसं शेकोटी समोर बसून एन्जॉयमेंट केल्यानंतर परत आतमध्ये आलं. हे इथेच ऑफिस आहे आणि आम्ही आता झोपायची तयारी करतो आहे. गुड मॉर्निंग गाईज. आपण फ्रेश झालो आहे, आंघोळ झाली आपली आणि आपण नाश्ता करायला बसलो आहे.
ब्रेड आणि ब्लॅक टी आहे आपली आज. तर हितेशच्या मम्मीने आपल्याला खूप प्रेमाने चहा बनवून दिला आहे. आता आपण चहा घेऊन आपल्या परत आयुष्यावरती कंटिन्यू करणार आहोत. जॉबला चाललंय जॉब. जॉबला. मित्रांनो, हा ब्लॉग मी ट्राय करेल की ऑफिसपर्यंत कंटिन्यू करायचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला माझा ऑफिसपर्यंतचा प्रवास पण दिसेल. पण ऑफिसच्या पुढे मी दाखवू शकणार नाही, कारण की ऑफिसचे प्रत्येक नियम असतात. तर तुम्हाला ट्रेनचा जो जर्नी आहे तो थोडा थोडा मी दाखवायचा ट्राय करेल, तो तुम्ही बघा. तर पनवेल स्टेशनला आलोत आपण. आता इकडनं पुढे इथेच बसनी खारघरपर्यंत जाईल आणि आपण आपल्या रेल्वेनी आपला प्रवास पुढे कंटिन्यू करू. तर आता इथेचला आपण बाय बोलू आणि आपण आपल्या प्रवासाला बाय कंटिन्यू गाईज, लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग लवकर येणार आहे, हा बोललाय काल. भेटूया लवकर. बघूया. येणार आहे, लवकर येणार आहे आणि 100% येणार आहे. चलो बाय गाईज. तर आता आपण ट्रेनमध्ये येऊन बसलो आहे. वाशीसाठीची CSMT ट्रेन आपण पकडले. 9:38ची 9:32ची लोकल ट्रेन आहे. आपण आता अर्धा तास जायला आपल्याला वाशीला पोहोच. सो फ्रेंड्स, आपण वाशी स्टेशनला पोहोचलो. आपल्याला आपला दररोज मित्र इथे भेटतो, पण कदाचित आज तो लवकर आला आहे आणि ऑफिसला ऑलरेडी पोहोचला आहे. सो हे तुम्ही माझ्या मागं बघू शकता, वाशी स्टेशन आहे आणि जस्ट स्टेशनच्या बाहेरच, जास्त लांब नाही. समोरच आपली बिल्डिंग आहे, ही मोठी उंच दिसते ती. तर अशाच प्रकारे आपण ऑफिसला पोहोचलो आहे आणि आजचा हा ब्लॉग आपला इथेच एंड होतो आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढच्या आठवड्यात एक अजून इंटरेस्टिंग कंटेंट असणार आहे, त्याचा स्पॉइलर मी काल रात्रीच तुम्हाला सांगितलं आहे. पण जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून ठेवा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.